पनवेल एसटी डेपो आणि त्याचं बांधकाम हा प्रश्न गेली अनेक वर्ष हा चर्चेचा आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हा कुठे ना कुठेतरी तक्रारी आणि कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संतापाचा विषय बनून राहिलेला आहे। दीर्घकाळ या डेपोचं काम होणार असं चाललेलं आहे। त्याला काही अंशी ही सगळी परिस्थिती आणि बऱ्याच अंशी कॉन्ट्रॅक्टर हा कारणीभूत आहे। तर यासाठी हा जो दीर्घ कालावधी लागलाय, आता याच्या पुढे किमान हे काम डिले होणे एक, आणि दुसरं की पावसाळा आता जवळ आलाय, किमान पावसाळ्यामध्ये इथल्या प्रवाशांना कुठल्या ज्या रोज अडचणींना सामोरं जावं लागतंय, पावसाळ्यात त्यात वाढ होते, हे होऊ नये याच्यासाठी म्हणून आज या बैठकीसाठी एसटी डेपोचे आमचे महाव्यवस्थापक यांना आम्ही बोलवलेलं होतं। ते आज या ठिकाणी आले। त्यांच्यासोबत जे कंत्राटदार आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कन्सल्टंट, ही सारी मंडळी उपस्थित होती। त्या कंत्राटदारानं 24 महिन्यात हे काम पूर्ण केलं पाहिजे। ते 24 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये जे जे आवश्यक अशा पद्धतीचं मनुष्यबळ दिलं पाहिजे, जी मशिनरी इथे आणली पाहिजे, बांधकाम साहित्य आणलं पाहिजे, मटेरियल, मॅनपॉवर, मशिनरी, या सगळ्या गोष्टींची इथं कुठल्याही स्टेजला कमतरता असता कामा नये। दीर्घकाळ लोकांनी या ठिकाणी अनेक पद्धतीच्या यातना सहन केलेल्या आहेत। आता त्या कधीतरी संपल्या पाहिजेत, लवकरात लवकर संपल्या पाहिजेत। यासाठी आम्ही त्याच्यामध्ये याचा पाठपुरावा करतोय। हा पाठपुरावा करून लवकरात लवकर डेपोची इमारत लवकरात लवकर कशी पूर्ण होईल यासाठीचा पाठपुरावा। आज इथे महापौर उपस्थित आहेत, आज या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती उपस्थित होते, महापालिकेचे सभापती, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ही सारी मंडळी आज या ठिकाणी आलेली होती। आम्हा सर्वांना, सर्वसामान्य प्रवासी जनता सातत्यानं हे काम पूर्ण सुरू होणार की नाही, संपणार की नाही हा प्रश्न विचारत होते। आणि म्हणून या संदर्भामध्ये ही जी व्हिजिट आहे, ही व्हिजिट सुद्धा आम्ही दीर्घकाळ आधीपासून मागत होतो, पण दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये निवडणुका आणि या सगळ्यामुळं हा भेटीचा आमचा योग जुळून आलेला नाही। तो आज आलाय आणि याच्या पुढे याचा फॉलोअप हा सातत्याने ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही या दृष्टिकोनातून व्यवस्था करतो।